हॅलो, शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपला दुसरा गुरुवार। आता काय बनवायचं तर मी आज शिरा बनवते। मी ह्या वाटीने माप घेतलेले आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे, थोडं जाडाच आहे माझ्याकडे, पण स्वच्छ चाळून वगैरे घेतलेला आहे। आणि 1 वाटीला कमी अशी साखर घेतलेली आहे, पूर्ण भरून नाही घ्यायची। अर्धी वाटी, पाऊण वाटी तूप, थोडे ड्रायफ्रुट्स काय आपल्याकडे असतील ते, आणि वेलची पावडर, आणि हे मनुके वगैरे करणार आहे। तर आपल्याला जरा आता तूप टाकायचे। गरम झालं की आपल्याला हे ड्रायफ्रुट्स असं जरा थोडंसं याच्यातून गरम करून घ्यायचे। हे आपल्याला मग असे जरा कडक झाले की आपल्या दाताखाली खूप छान लागतात। तुम्ही थोडेसे कडक आहे का, प्लेट घे जा। ड्रायफ्रुट्स थोडेसे हे करून घ्यायचे। हे काढून घेते। तर याच्यातच मनुके घालायचे, म्हणजे चांगले असे टमटमीत लगेच फुगतील। हे असे करून घेतले ना, खूप छान वाटतं आपल्याला। आता हे किसमिस पण, मनुके बोला किसमिस बोला, हे आपल्याला काढून घ्यायचे। रवा घालते, गॅस कमी केलाय। आपल्याला हा चांगला 5 ते 6 मिनिटं चांगला आपल्याला भाजून घ्यायचे। मी तूप थोडंसं वापरलंय, अजून मी नंतर घालणार आहे। ते मी गरम पाणी करायला ठेवते। मी 1 वाटी रवा, पाऊण वाटी म्हणजे 1 वाटीला कमी साखर आणि 3.5 वाटी मी पाणी ठेवले। मला लागेल तेवढे घालेल, कारण माझा रवा ना थोडा हे जाड आहे, म्हणून आपल्याला तो जास्त पाणी शोषून घेतो। बारीक रवा असेल तर 1 वाटीला तुम्ही 3 वाट्या पाणी घालू शकता। पाणी कधी पण टिपल घ्यायचं, तर ते मऊसूत होणार। हा माझा जाडा रवा आहे, म्हणून मी चांगला आपल्याला असं 4 ते 5 मिनिटं चांगला भाजून घ्यायचं, त्याचा कलर बदलेपर्यंत। शिऱ्याला रव्याला जेवढे भाजला तेवढा आपला रवा हे चांगला हे होतो, शिरा चांगला होतो। आणि असं जाड बुडाचंच भांडं घ्यायचं। हे बघा, आपला शिरा आता, रवा आता चांगला भाजलेला आहे। आता माझ्याकडे एक केळं होतं, म्हणजे आज गुरुवार म्हटल्यानंतर केळं होतं, मग मी आता ह्याच्यातच भाजते। ह्याच्यात तुपातच जरा भाजलं की आपल्याला शिरा राहिला तरी खराब होत नाही, म्हणून असं वरून टाकण्यापेक्षा या तुपामध्येच आपल्याला भाजायचं आहे। हे बघा, असं जरा केलं की आपल्याला तो शिरा राहिला तरी खराब होणार नाही। तर मी याच्यामध्ये गरम पाणी घालते, आपलं चांगलं असं भाजलेलं आहे। आपल्याला गरम पाणीच घालायचे, थंड पाणी घातलं तर शिरा असा तो फुलणार नाही, बसेल खाली। हे हळूहळू घालायचं, खूप गरम असतं।
असा हलवून याला 2 मिनिटं वाफ देते. किती घट्ट झालं. हे पाणी थोडं बाकी ठेवलंय, लागलं तर आपल्याला वरून घातलं तरी काही हरकत नाही. पण काय सगळंच घातलं नाही मी. शिरा हा रवा जाडा आहे म्हणून पाणी जास्त सोचून घेणार. मी अजून थोडं पाणी घालते, कारण काय मी 3.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. कारण का शिरा हा मऊ पाहिजे. बस पूर्ण पाणी लागलं मला. आपल्याला हे 2 मिनिटं आपल्याला वाफ काढायची. 2 मिनिटांनंतर बघूया आपण. नंतर सगळं रव्याने पाणी सोसून घेतलंय. हे बघा. आता आपल्याला या स्टेजला साखर घालायची. साखर तुमच्या आवडीप्रमाणे. मी 1 वाटीला पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आणि आपण हे ड्रायफ्रुट्स ठेवले होते ना, ते घालते. मस्त असा सुटसुटीत. तर थोडंसं आपल्याला याला पाणी सुटेल साखरेला, पण ते काय हरकत नाही, ते चांगलं आटणार. थोडंसं नावापुरतं आपल्याला अगदीच चवीला चिमटीवर असं मीठ टाकायचंय, म्हणजे अगदीच चव येईल. वेलची पावडर. आपल्याला अगदी त्याला चांगलं 3-4 मिनिटं चांगली वाफ द्यायची. हे बघा, आता मी 3-4 मिनिटांनी बघते. मस्त असा शिरा छानच झालेला आहे आपला. आता वरून मी तूप ठेवलं होतं ना बाकीचं, आता वरून थोडं कधी पण वरून तूप सोडायचं, म्हणजे छान दिसेल, चकाकी येते शिऱ्याला. बस आपला शिरा तयार आहे. कोणाला जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर घ्यायची. काय झालं इथे, 1 वाटी साखर घ्यायची. हे बघा, माझा शिरा तयार झालेला आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. मस्त नैवेद्य दाखवायचा. ते बघा, एकदम छानपैकी शिरा झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे. कसा वाटला माझा शिरा मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. चला, असेच आपले व्हिडिओ बघत बसा. मी तुम्हाला जवळून दाखवते माझ्या कढईमधला. हे बघा, असं छान असा मऊ. तुम्ही बारीक रवा घेतलात ना, याच्यापेक्षा मऊ होईल, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी जाडा रवाच वापरलेला आहे. तर तुम्हाला एकदम ह्याच्यापेक्षा मऊ पाहिजे असेल तर तुम्ही बारीक रवा वापरा. चला, बाय बाय.